बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। पालघरच्या डहाणूमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये सामना होतोय। दोन्ही पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू झालाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी टोलेबाजी केली आहे। आपण लंकेत राहत नाही म्हणून कोणी लंका जाळण्याचं वक्तव्य केलं असेल तर मनावर घेऊ नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनीही पालघरमध्ये अहंकारासंदर्भात वक्तव्य केलेलं की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। बरं, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीरामवाले लोक आहोत। बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलंच नाही। आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे, आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे। म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही। तर नाशिकच्या भगूरमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची प्रचार सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली। नगर विकास खातं आपल्याकडे आहे आणि नगर विकास खात्यामध्ये खूप पैसा आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनेवरून त्यांनी अजित पवारांना देखील टोला लगावला। विधानसभा निवडणुकीच्या वेळी भगूरला जाऊ का असं अजित पवारांनी विचारलं होतं, तर जा आणि पाणी पुरवठा योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितलेलं, त्यामुळे दुसऱ्याची पोरं आपली सांगू नये असा टोला गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना लगावलाय। आणि आता तो नगर विकास खाता आपल्याकडे आहे, मे माल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद। मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे माझी। पाण्याची योजनेचं काम चालू आहे, गावात टकाटक रोड आहे। त्यांच्याकडे एकच आहे, पैसा। लोक हुशार आहे। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली। उठ बघता काय झोपलाय, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते। बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार, उठ बघता काय झोपलाय, उठ। पण लोक समजदार आहे। तर गुलाबराव पाटलांच्या निधीच्या वक्तव्यावरून नगरविकास मंत्री शिंदेंनी आता स्पष्टीकरण दिलंय। नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो। आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात। आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय। आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार, याचा अर्थ असा की नाही। शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळं ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात। प्रस्ताव पडलाय तर इलेक्शन आपटून द्या, नारळ फोडायला बोला। मला त्यावेळेस निमंत्रण होतं तुमच्या इथलं, पण मी परवानगी दिली। अजितदादांनी मला सांगितलं की मी जाऊ का भगूरला, तुझी परवानगी आहे का? उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता। मी हो म्हणलं, मी नाही म्हणलं, पण असं म्हणू नये, शाण्यासारखं राहावं, ज्याचं आहे त्याचंच म्हणावं।
दुसऱ्याचं पोट्ट मांडीवर बसवलं तर दत्तक होते. दत्तक काहीच कामाचं नसतं. आता सगळं होईल. दारू काय, मटण काय, सगळं होईल. मटण तुमचं घ्या म्हणावं, पण मटण आमचं गावावं म्हणावं. लोक पण लय हुशार आहे. सकाळी काँग्रेसचं जेवतात, दुपारी राष्ट्रवादीचं जेवतात, संध्याकाळी शिवसेनेचं जेवतात. वरतून सांगता आपले सगळ्यांशी संबंध आहे, ज्याला द्यायचं त्याचं पक्क ठरलंय. हे असे लोक मोठे केले. हा मुलाराव नारायणाने काय करायचे, काय करायचं, कोंबडी विकायचे असं आहे. तुम्ही वेगळा अर्थ काढू. हे गगूर म्हणजे कठीण गाव दिसतंय मला. नाही नाही तसं नाही म्हणत आपण. आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपलं लव्ह मॅरेज त्यांच्याशी असं नाही बोलायचं. हम सब एक है, गांधीजी एक है. तर राज्यात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच अजित पवारांनी केलेल्या एका विधानानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या दिवशी माझ्याकडून चुकीचा शब्द वापरला गेला, मला तो शब्द वापरायला नको होता असं अजित पवार म्हणाले. अंबेजोगाईमधील सभेमध्ये विकास कामांच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनी वादग्रस्त विधान केलेलं. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यानंतर त्यांनी अकोल्यामधील सभेत दिलगिरी व्यक्त केली आहे. समाज शिकला पाहिजे. प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे. गरीबातला गरीब असो किंवा कुणी असो, कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्माला आलेला असो, त्या पद्धतीचं काम आपल्याला आपल्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये देखील करायचं आहे. मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं. त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा. बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात. बकालपाडा असतो तिथं, त्यांना सांगायचा अधिकार नसतो. आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे. वेगवेगळ्या शहरात जर बकालपाडा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकालपाडा शहरामध्ये बकालपाडा नसला पाहिजे. शहर पुन्हा कुठलंही असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. तर नांदेडच्या प्रचार सभेत संजय शिरसाटांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय. सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे आहेत, इतक्या एजन्सी घेऊन काय करतात, भाकरीच खाता की नोटा खाता असा प्रश्न विचारत संजय शिरसाटांनी अशोक चव्हाणांवर टीकास्त्र डागलंय. इतका पैसा कशाला हवा, घरातही मोठं कुटुंब नाही, हिस्से होतील असंही नाही असं शिरसाट म्हणाले. शिरसाटांच्या टीकेला आता अशोक चव्हाणांनी उत्तर दिले. एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं. आणि एवढं सगळं एजन्सी घेऊन करता काय? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं मागं बी असं काही नाही पहिल्यासारखं. घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग आता सगळ्यांचे हिस्से वाटे होतील, काही हिस्सात राहिलं पाहिजे असंही काही नाही. पण अरे गरीबाला जर मिळायचं तर जाऊ ना दूर. तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? बेजबाबदार वक्तव्य आहे. टाइमपास करण्याकरता येऊन जाणारे मतं खराब करणं, याच्याशिवाय त्या वक्तव्याला काही अर्थ नाही. एका जबाबदार पदावर बसलेल्या माणसांनी अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करून निवडणुकीच्या काळामध्ये ही न शोभणारी बाब आहेत. माझे मित्र आहेत, ओळखीचे आहेत, परंतु निवडणुकीला बोलवले म्हणून आलेले आहेत. त्याच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठला आधार नाही आहे. तत्वशून्य अशा प्रकारचं वक्तव्य आहे.